आज मला चालू करून 1.5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 1.5 वर्षामध्ये माझं कमीत कमी 15 ते 20 लाखाचं उत्पन्न आहे. तिन्ही मिळून सनी. जगभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले आणि परिणामी लाखो कामगार बेरोजगार झाले. आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा चालवावा याची चिंता अनेकांना पडली होती. यापैकीच एक म्हणजे औरंगाबाद मधल्या सिल्लोड इथला हा तरुण. मात्र या तरुणाने जिद्दीच्या जोरावर आपल्या पडीक शेतात शेळी, कुक्कुटपालन आणि मासे पालन करून आपला उदरनिर्वाह सुरू केला आहे. सुरुवातीला जेव्हा ह्या आपलं पहिलं लॉकडाऊन लागलं होतं त्यावेळेस माझा जॉब गेला. मी प्रायव्हेट कंपनीत होतो. तर त्यानंतर काय करावं काय नाही करावं माझ्या पुढं प्रश्न उभे राहिले होते. घर तर चालवणं गरजेचं होतं. गावाकडे एक शेती होती माझी. शेती मध्ये तिथं काहीच नाही यायचं. तुम्ही जर बघितली शेती वगैरे तर खडकाचे पूर्ण वरती. तर मी शाळेमध्ये असताना एक कोर्स केला होता शेळीपालनचा. तर लगेच मला क्लिक झाला आणि मी लगेच शेळ्या आणि कुक्कुटपालन चालू केलं. सुरुवातीला 5 शेळ्या घेतल्यानंतर 10 झाल्या, 10च्या 20 झाल्या, 20च्या 30 झाल्या. आज 30 शेळ्या आहे माझ्याकडं. आणि त्यानंतर कोंबडीचं पण आहे. कोंबडीचे समजा सुरुवातीला मी एक 50 आणल्या होत्या. 50च्या 100 झाल्या, 100च्या 400 केल्या, 400च्या आज माझ्याकडं नाही काही तर 700 कोंबडी आहे. तर रोजचं माझं 300 कोंबडीचं गावरान हे कोंबडी आणि गावरान कोंबडीचं एक अंडा आपण 10 रुपयाला देतो. तसं मार्केटला 15 रुपयाला आहे, पण आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपण 10 रुपयाला देतो. तर माझं कोंबडीचं आणि बकरीचं आणि त्याच्यामध्ये तिसरं माशाचं आहे. आणि शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे माझं, शेतीपूरक व्यवसाय म्हणून सनी शेळीपालन आणि कोंबडीपालन करायला काहीच हरकत नाही आहे. बिंदास करा. त्याच्यामध्ये काही असं लॉसेस नाही आहे, प्रॉफिटच आहे. शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे माझं, शेळीपालन कुक्कुटपालन बिंदास्त करा. त्याच्यामध्ये मार्जिन आहेच. ओके. आज या तरुणाला या तीनही व्यवसायांमधून महिन्याला 1 ते 1.5 लाखांचं उत्पन्न मिळतंय.